1878 साल होते. थॉमस एडिसनची प्रयोगशाळा मेनलो पार्क, न्यू जर्सी येथे गजबजलेली होती. एडिसन आणि त्यांची टीम एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत होती, विजेचा दिवा बनवणे. अनेक शास्त्रज्ञांनी यापूर्वी प्रयत्न केले होते, पण त्यांना यश आले नव्हते. एडिसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारो प्रयोग केले, वेगवेगळ्या प्रकारचे धातू आणि फिलामेंट्स वापरून पाहिले, पण प्रत्येक वेळी दिवा काही क्षणानंतर फुंकून जाई. अनेक दिवस आणि रात्री प्रयोगशाळेत अथक परिश्रम सुरू होते. अपयश येत होते, निराशा वाढत होती, पण एडिसनचा आत्मविश्वास जराही डगमगला नव्हता. त्यांचे सहकारी आता हळूहळू थकले होते. काहींनी तर दिवा बनवणे शक्यच नाही असे मत व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. एका संध्याकाळी जेव्हा आणखी एक प्रयोग अयशस्वी झाला, तेव्हा एडिसनचा एक तरुण सहकारी म्हणाला, मिस्टर एडिसन, आपण इतके प्रयत्न केले पण काहीच यश आले नाही. मला वाटते की हे काम आता थांबवावे. एडिसनने त्याच्याकडे शांतपणे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जरूर दिसत होता, पण त्यांच्या डोळ्यांतील चमक अजूनही तशीच होती. ते म्हणाले, अजिबात नाही. आपण अयशस्वी झालो नाही, तर आपण हे शोधले आहे की कोणत्या हजारो प्रकारे विजेचा दिवा बनवता येत नाही. प्रत्येक अयशस्वी प्रयोग आपल्याला आपल्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जातो. या उत्तराने त्या तरुण सहकाऱ्याला नवी ऊर्जा मिळाली. एडिसनचा सकारात्मक दृष्टिकोन आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती त्यांच्या टीमसाठी नेहमीच प्रेरणास्रोत होती. त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. अखेरीस अनेक प्रयत्नांनंतर 21 ऑक्टोबर 1879 रोजी एडिसन आणि त्यांच्या टीमला यश आले. त्यांनी कार्बन फिलामेंटचा वापर करून एक टिकाऊ विजेचा दिवा बनवला, जो तब्बल 13 तास जळला. हा केवळ एक दिवा नव्हता, तर एका नवीन युगाची सुरुवात होती. या शोधाने लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. रात्रीच्या अंधारातही प्रकाश पसरला आणि लोकांचे जीवनमान सुधारले. थॉमस एडिसनच्या या जिद्दी आणि सकारात्मक दृष्टिकोनाची ही गोष्ट आपल्याला शिकवते की अपयश हे यशाच्या मार्गातील केवळ थांबे आहेत, अंतिम ध्येय नाही. जर आपल्यामध्ये चिकाटी असेल आणि आपण आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. एडिसनने दाखवून दिले की खरी प्रेरणा ही आपल्या ध्येयावर दृढ राहण्यात आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यात आहे. त्यांचे हे कार्य आजही आपल्याला नवीन गोष्टी शोधण्यासाठी आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरणा देत आहे.